भगवद्गीतेत अध्याय 3 मध्ये 3 श्लोक श्री भगवान म्हणतात, लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघा ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिना. या श्लोकावरती भावार्थ दीपिकेत अर्थात ज्ञानेश्वरीत ज्ञानराज माऊली स्पष्टीकरण देताना म्हणतात की कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन्ही वेगवेगळे जरी असले तरी दोघांचा शेवट हा एकच असतो. एकू ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनिष्टिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपदा. एक कर्मयोगू जान जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळ. हे मार्ग जरी दोन्ही परी एकवटती निधानी जैसी सिद्ध साध्य भोजनी प्रोक्तीये. ता पूर्वापर सरिता भिन्ना दिसती पाहता मग सिंधू मिळूनी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही ये मते सुचिती एका कारणाते परी उपासती ते योग्य ते अधीन असे. देखे उपलवना सरिसा पक्षी फळासी झुंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. तैसे देखपा विहंगमते अधिष्टनी तीन नाना ज्ञानाते सांख्य मत मोक्षाते आकळिते. येर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. अर्थात ज्ञानयोगाचे फळ हे तत्काळ मिळते तर कर्मयोगाचे फळ हे कालांतराने मिळते. एक नदी जशी पूर्वेस वाहते तर दुसरी पश्चिमेला वाहते, परंतु दोन्ही शेवटी एका सागराला जाऊन मिळतात. म्हणून ज्ञानयोग व सांख्ययोग यांचे मार्ग एकाच तत्वाचे सूचक आहेत. ज्या साधकाची मोक्ष प्राप्ती मिळण्यासाठी जशी योग्यता असते तसे त्याला फळ मिळते. यासाठी ज्ञानेश्वर माऊली एक उदाहरण देतात. एखाद्या झाडावरचे फळ तोडण्यासाठी जसा पक्षी झटकन भरारी मारेल व त्या फळाला झुंबेल त्याला विहंगम मार्ग असे म्हणतात. पण अर्जुना, असे फळ घेण्यासाठी माणसाला पक्षाच्या वेगाने जाता येईल काय? तो उडू शकेल काय? पण म्हणून तो काय फळ तोडण्याची इच्छा सोडतो काय? म्हणून तो फांदीचा आधार घेऊन फांदीवरून हळूहळू फळापाशी जाऊन पोचतो व फळ मिळवतो. याला पिपलिका मार्ग असे म्हणतात. थोडक्यात मुंगी ज्याप्रमाणे हळूहळू चालते व आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचते तो म्हणजेच पिपलिका मार्ग. तर विहंगम मार्ग म्हणजेच जो पक्षी अवलंबितो हा त्वरित समाधी साधण्याचा मार्ग आहे, परंतु त्याला तप व वैराग्य तीव्र असावे लागते. अशा माणसाला सद्गुरूकडून आत्मस्वरूपाची ओळख घेऊन साधावी लागते. मगच तो पक्षाप्रमाणे झेप घेतो व आत्मस्वरूपात विलीन होतो. तर कर्मयोग हा थोडक्यात पिपलिका मार्गाप्रमाणे असून साधकाने हळूहळू आत्मस्वरूपाचा अभ्यास करून आपले अंतिम ध्येय गाठावे. तर विहंग मार्ग म्हणजेच ज्ञान मार्ग व पिपलिका मार्ग म्हणजेच कर्मयोग मार्ग असे दोन भगवान प्राप्तीचे उपाय ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत गीतेतील अध्याय 3 श्लोकातील विवरणामध्ये भावार्थ दीपिकेत निवेदन केलेले आहे.